5 ऑगस्ट 2025 पंचायत सिरीजचा 4था सीझन पाहिला. ॲज युजल मजा आहे. सुरुवात तिथून होते की हा आपला जो सचिव आहे लीड रोलमधला जितेंद्र, तर म्हणजे त्याचं नाव अभिषेक आहे त्याच्यात. तर तो टेन्शनमध्ये असतो कारण त्याच्या MBAचा रिझल्टच्या याच्यामध्ये पेपर तर चांगले गेले असतात, म्हणजे तर एक्सपेक्ट करत असतो तो, पण एक 2-4 दिवसात रिझल्ट येणार असतो, त्या टेन्शनमध्ये असतो. आणि त्याचा मित्र तिथे आलेला असतो, परीक्षा द्यायलाच आला असतो आणि तो थोडे दिवस राहायला असतो. तर जाताना मग तोच म्हणतो की तू इथे कशाला म्हणजे आपला वेळ घालवतो, जेव्हा चांगले जर मार्क्स मिळतील तर तू तुझ्या इकडे जा. आणि दुसरं टेन्शन त्याला हे असतं की त्या याच्यावर गोळी चाललेली असते, रघुवीर यादववर, म्हणजे जो प्रधान असतो तिथला, तर त्याच्या हाताला लागली असते. आणि मग ते म्हणजे पोलीस केस वगैरे झालेला असतो, तर त्याला ते टेन्शन असते की आपल्या रिझल्टच्या याच्या जेव्हा जनरल डिस्कशन आणि इंटरव्ह्यू वगैरे होतील तेव्हा त्याच्यात हे नको यायला, पोलीस केस वगैरे, ते एक टेन्शन असतं त्याला. मग त्या टेन्शनमध्ये थोडं इकडे तिकडे रिलॅक्स होतो आणि जातो त्याचा मित्र. मग इकडे ह्यांचं चालू असते की बा इलेक्शन येणार आहेत, आता इलेक्शनला कोण उभं राहणार. तर ही प्रधानची जी बायको नीना गुप्ता असते ती यावेळेस उभी असते, आणि तोच त्यांचा रायवल जो भूषण असतो त्याची बायको उभी असते, आणि त्यांची ती नेहमीची खटपट चालूच असते. तर आता याच्यात हे लोक काय पॉलिटिक्स सांगतात की जो भूषण असतो आणि त्याचे जे चमचे असतात, तर ते आणि यांच्यामध्ये कोण स्वच्छ काम करतंय किंवा गावाकरता कोण जास्तीत जास्त प्रयत्न करतंय याच्यामध्ये कॉम्पिटिशन चालतं. मग हे लोक ठरवतात की आपण टंकीच्या जवळची जागा स्वच्छ करायची. तर ही मुलगी प्रधानची मुलगी उत्साहामध्ये ते ऑनलाईन टाकते व्हॉट्सअप आपल्या मेलवर, तर झालं ते पब्लिकली हेच लोक आधी पोचतात आणि सफाई करतात. मग म्हणतात आता आपण काय करायचं, तर एक शाळेचा संडास असतो पण तो इतका घाणेरडा असतो, पण नाईलाज असतो व नीना गुप्ता ते करते. तर अशा ह्याच्यात एक दिवस विधायक, आणि लोकांना शंका असते की विधायकनी चालवली आहे गोळी याच्यावर, आणि ती म्हणजे पर्पजली याला मारायच्या दृष्टिकोनाने नाही, त्याला म्हणजे फक्त भीती दाखवायची अशा याने असते. कारण सरळ समोरून गोळी आली असते, तर म्हणजे मारायला तर मारू शकले असतात प्रधानला, पण ते अशी हाताला खांद्याला चाटून गेलेली असते आणि त्यांना 100% विधायक वर्षात असतो. तर अचानकपणे एक दिवस संसद मधून फोन म्हणजे यांना निरोप येतो की तुम्हाला बोलवलंय. आणि त्याच्या अगोदर यांना संसद कडून निरोप यायच्या आधी हा जो असतो उपसचिव आणि त्याची बायको, ती जी प्रेग्नंट असते, आणि त्यांना तो एक दुसरा जाडा, त्याचं नाव नाही लक्षात, तर त्याचा म्हणजे मुलगा वीरगती, म्हणजे तो जवान असतो मिलिटरीमध्ये आणि तो वीरगतीला प्राप्त झालेला असतो, त्याच्यामुळे त्याला सरकारकडून भरपूर पैसे मिळालेले असतात. तर तो म्हणतो मी एकटाच आहे, आता माझा मुलगाही नाही, मी काय करू. आणि तो त्या उपसचिवला आपल्या मुलासारखंच मानत असतो, आणि तिला मुलगी बघू असं. तर तो म्हणतो की हे पैसे तुम्ही घ्या, तुम्ही चांगल्या कामासाठी वापरा. तर त्यांनी ते पैसे घेऊन जमीन घेतली असते अगदी छान, म्हणजे अगदी रोडच्या जवळ वगैरे, आणि उरलेले पैसे 6 लाख घरातच ठेवलेले असतात. तर असंच एकदा म्हणजे जमीन घेतली म्हणून ती सगळ्यांना मिठाई वाटत असते. तर हा भूषणचा जो चमचा असतो तो पण रस्त्यात तिला भेटतो, ती त्याला पण देते. म्हणतो तीच बात की मिठाई आहे, तर ती सांगून टाकते की आम्ही जमीन घेतली म्हणून. झाले. हा भूषण वगैरे सगळे जाऊन त्या विधायकला सांगतात, कानावर घालतात,
आणि ते म्हणतात की आता यांच्याकडे कुठून आला एवढा पैसा, नक्की काहीतरी काळबेर आहे. तर तो त्याची वरतीपर्यंत पोहोच असते, तर तो रेड टाकवतो यांच्यावर. तर आता त्या रेडमध्ये मग सगळंच म्हणजे कोणाकडे काहीच सापडत नाही, पण मग आता ह्याच्या घरात ते 6 लाख असतात, मग ते कुठून आले काय आले परत चौकशी होणार, म्हणून हे लोक लपालपी करत ते पैसे इकडे बाहेर कोणाकडे तरी द्यायचा प्रयत्न करतात. आणि त्या ह्याच्यात तो जो आलेला असतो इन्स्पेक्टर रेड टाकायला, तो रंगे हातांना पकडतो आणि त्या ह्याच्यात पकडून घेऊन जात असतात. तेवढ्यात एक गाडी येते आणि त्यांना ऑर्डर देते की काय सोडून दे त्यांना, म्हणजे करून. तर मग यांना सोडून देते, ह्यांना काही कळतच नाही काय झालं प्रकार. आणि इमिजिएटली त्याच्यानंतर त्यांना सांसदचा फोन येतो. मग त्या सांसदकडे जातात. तर सांसद म्हणतो की आता विधायक नाही राहिला, तो आता रिटायर, त्याला आम्ही काढून टाकलं पक्षातनं, आम्हाला काही त्याचं काम सॅटिस्फॅक्टरी वाटत नाहीये. आता काय त्यांचं जे पॉलिटिक्स असेल, म्हणजे त्यांना तो आता नको असतो तिथे. आणि त्याच्यामुळे आता पुढचं जे इलेक्शन होणार आहे विधायक करता, तर ते यांनी लढावं, त्या जाड्यानी, म्हणजे ज्याचा मुलगा जवान मेला असतो, त्यामुळे त्याचा मिलिटरी बॅकग्राऊंड पण आहे आणि त्यांनी देशाकरता बलिदान दिलंय मुलांनी, आणि हा पण भरपूर काम करतोय. तर हा मला वाटतो योग्य कॅन्डिडेट असेल विधायक करता. तर हे सगळं चालू असतानाच त्यांचं बोलणं वगैरे, म्हणजे आता हे म्हणतात चला ठीक आहे, म्हणजे खुश होतात. आधी यांना वाटत असते की काय त्या विधायकवरची केस बीस मागे घ्यायला बोलवलंय का आपल्याला, काय असं डोक्यात त्यांचे विचार चालू असतात. पण तेवढ्यात बाहेर हा विधायकच आलेला असतो, आरडाओरडा करत असतो, गेट उघडत नसतात कोणी. तर मग हा म्हणतो सांसद तुम्ही माझ्या गाडीत लपा, कारण तो गोंधळ घालेल तुम्हाला बघून. आणि मग तो येतो आत, तो म्हणतो मला का काढून टाकलं, मला काही सांगितलं नाही, काही नाही. तर तो म्हणे तुझं आता काम नाही म्हणे, आणि मी काहीच करू शकत नाही, कारण सांसद त्याचा कोणीतरी आमचा नातेवाईक असतो आणि त्याच्याच जोरावर हा उड्या मारत असतो विधायक. तर तो म्हणे मी काही नाही करू, सगळं हायकमांड वरती डिसिजन घेतात आणि म्हणजे त्याच्याचमुळे मला तुला काढावं लागलं. तर तेवढ्यात त्या लोकांना काहीतरी असा परफ्यूमचा वास येतो. तर म्हणे अरे कुठून येतोय वास, इतका छान वास, इतका छान. गाडीत नाही येतोय, गाडीत बघायला जातात, भोचक जातात, सगळे लपलेले सापडतात. मग तो विधायक चिडतो, म्हणतो की अच्छा आता मला कळलं काय. आणि मग तो बडबड जोरात करतो, तो म्हणतो की म्हणजे सगळी कामं माझ्याकडनं करून घ्यायची आणि आता मी नकोसा झालोय का, त्या प्रधानवर गोळी तुमच्याच ऑर्डरनी मी चालवली. आणि असं करून म्हणजे शेवटी ह्या लोकांना कळतं की वरूनच ऑर्डर आली होती, सांसदच्या सांगण्यावरून विधायकच्या माणसांनी गोळी, म्हणजे त्यांचा अंदाज बरोबर असतो की विधायकनी गोळी चालवली, पण ती ह्यांच्या करवी असते. ते म्हणजे थोडक्यात त्या विधायकच्या अगेन्स्ट बऱ्याच काही अशा गोष्टी हा सांसद जमा करत असतो की तो त्याला काढून टाकू शकेल. मग तो तणतणत निघून जातो. मग हे लोकही जातात आणि विचार करतात की खरंच हे खरं असेल का. प्रत्येकजण म्हणतो हो मलाही वाटतं सांसद सांगितलं असेल, बघू म्हणे काय करायचंय काय नाही, ते उभं राहायचंय का नाही राहायचं, अजून वेळ, अजून आधी आपल्या गावाचे इलेक्शन तर होऊ द्या. आणि मग ते लोक आपल्या इलेक्शनच्या ह्याच्यात लागतात. आता त्या इलेक्शनच्या धूममध्ये ह्या लोकांची लौकी असते, दुधी भोपळा नीना गुप्ताची, आणि तो जो भूषण असतो त्याची बायको, त्यांचं प्रेशर कुकर असते. म्हणजे सगळ्यांना लौकी वाटत असतात, दुधी भोपळा वाटत असतात. तर हे लोक प्रचार करतात की आम्ही आमच्या कुकरमध्ये दुधी भोपळ्याला शिजवून कच्च खाऊन जाऊ वगैरे. आणि तो डेमो करायला जातो कसा प्रेशर कुकर छान आहे आणि वापरतो, तो नेमका ब्लास्ट होतो, ते सगळं तोच भाजला जातो वगैरे वगैरे. म्हणजे असे काही गमतीदार किस्से होतात. पण काही नाही, शेवटी प्रचार शिगेला पोचतो, सगळं त्यांचं हे येतं. आणि त्याच्याच आदल्या दिवशी, म्हणजे इलेक्शनच्याच आदल्या दिवशी याचा रिझल्ट येतो आणि याला 97% मिळतं. त्याच्यामुळे तो म्हणतो की अगदी खूप बेस्ट तरी नाही, पण मला चांगलं कॉलेज मिळेल. तर आणि म्हणजे तो ठरवतो की आता मग आपण एक 2-4 महिन्यांनी बघायचं, जायचं. तर त्याच त्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी
अचानक ट्रान्सफॉर्मर बिघडतो, म्हणजे ब्लास्ट होतो त्याच्यात आणि वीज जाते पूर्ण गावाची. आता कसं करायचं? तर हे लोक जातात एका इलेक्ट्रिशियनकडे. तो नेमका ज्वालापूर नावाच्या गावाचा, म्हणजे त्या विधायकच्या गावाचा दिसतो. तो काही केला यायला तयार होत नाही. आता हे भूषण वगैरेंचे चांगले रिलेशन असतात विधायकशी. तर तिथे जाऊन हे लोक मार खाऊन येतात. मग हा भूषणच जातो आणि त्याला घेऊन येतो आणि मग ते दुरुस्त होतं. म्हणजे मग लोकांना दिसतं की हा भूषण पण गावाकरता करतोय, आणि मग तो पण सांगतो की कसं हे लोक असे करतात तसं करतात. आणि हे पण होतं की एकदा म्हणजे त्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी अचानक त्या नीना गुप्ताचे वडील येतात, म्हातारे. तर ते त्या ऑफिसमध्येच येतात. मग हा अभिषेक म्हणजे जितेंद्र सचिव त्याला घरी पोहोचवतो. ऑन द वेच जाता जाता तो म्हणतो, अरे काय काही साफसफाई नाही केली आहे, गावात किती घाण आहे, नाले किती घाण आहेत, काम केलं तर तुम्हाला लोक तिकीट देतील वगैरे. म्हणजे तोही अंतर्मुख होतो की काय यावेळेस काही खरं दिसत नाहीये आणि लोकांचे असं अल्टीपल्टीच प्रकार दिसतोय. त्याच्यामुळे काय होणार आहे काहीच सांगता येत नाही. शेवटी येतो इलेक्शनचा दिवस येतो, वोटिंग होतं, सगळं होतं आणि मग रिझल्ट. आता रिझल्ट काय लागणार. सगळे दोघेही इकडे लड्डू बनत असतात वाटायला लोकांना 50,000. पण शेवटी 72 मतांनी भूषणची बायको जिंकली. झालं. ह्याच्या अंगाचा, प्रधानच्या अंगाचा तिळपापड, आरडाओरडा. नीना गुप्ता शांत असते. आदळआपट, आरडाओरडा प्रकार त्याचा चालू असतो. आणि नीना गुप्ता म्हणते होतील, थोड्या वेळाने शांत होती. हा पण म्हणजे मग सगळं शांत होते. दोघं सगळेच जण शांतपणे मग बिअर प्यायला बसतात, काय करायचं काय नाही ते. आणि मग हा पण तिला म्हणतो, प्रधानच्या मुलीला, त्या दोघांचं जरा सुरू असतं. तो म्हणतो आता मी जाईन एक पण या लोकांबरोबर आता भूषण वगैरे असतील ऑफिसमध्ये, त्यांच्याबरोबर मला जास्त दिवस नाही जमणार म्हणजे ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे काय 4 महिने मी जाईन, जोपर्यंत जनरल डिस्कशन होत नाही, म्हणजे राहीन इथे, आणि नंतर मग मी जाईन कॉलेज जॉईन करायला. तू पण म्हणे आपल्या, आता बाबा तर प्रधान नाही आहेत, तू पण त्यांच्याबरोबर काहीतरी बिझनेस, तू म्हणत होती बिझनेस करायचा, कर बिझनेस, बघू म्हणे काय पुढचं पुढे. असं करून तिथे ते पंचायत संपवलंय. म्हणजे आता पुढचा सीझन तर नक्की आहेच, 5वा सीझन. पण पाहताना मजा येते. मस्त ह्या लोकांचं म्हणजे नोक झोक आणि त्यांची लँग्वेज आणि त्यांचे चमचे छान आहे, म्हणजे एंटरटेनिंग.